हॅलो सर्वांना नमस्कार. शुभ संध्याकाळ. संध्याकाळ तर नाही आहे, अजून दिवस मावळलेला आहे. आत्ताच बाहेर जाऊन आलेली आहे बाजारातून. आठवड्याला तुम्हाला पहिला पण म्हणलेलं आहे मी, आठवड्याला बाजार असतो रविवारचा. भाज्या आणलेल्या आहेत. हे चहा ठेवलेला आहे इथं, छान असा दूध पण गरम करून ठेवलेला आहे. खूप दिवसातून इकडे भेळ देखील आणलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फळभाज्या आणि पालेभाज्या कशा स्वच्छ करायच्या आणि त्या छान टिकाव्यात यासाठी काय करायचं याचा व्हिडिओ दाखवणार आहे. पावसाळ्यात काय होतं की आपण पालेभाज्या आणतो किंवा जास्तच आणल्या जातात पालेभाज्या किंवा फळभाज्या वगैरे, तर त्या खराब होतात पटकन आणि ते नाही व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलं तर घरामध्ये आपल्याला लहान मुलं वगैरे असतील किंवा वयोवृद्ध माणसं जर असतील तर त्यांना पटकन असा त्रास होतो, म्हणजे आजारी पडतात आपण जर व्यवस्थित काळजी नाही घेतली तर. त्यामुळं काय करायचं, आल्या आल्या आळस न करता अशा पटकन भाज्या एकत्र काढून घ्यायच्या आणि ज्या बाकीच्या बारीक बारीक भाज्या त्या देखील एकत्र काढून घ्यायच्या, असं एका घमेल्यामध्ये वगैरे. आता आठवड्याला बाजार असतो त्यामुळं मला इथं आठवड्याच्या भाज्या भराव्या लागतात, कारण आमच्याकडं रविवारचा बाजार असतो. त्यामध्ये खूप छान असं शेतकरी भाज्या घेऊन येतात. कमी दरातही भेटतात आणि अगदी फ्रेश पाहू शकता तुम्ही, भाज्या एकदम छान भेटतात. आता इथं मी हे दोडका, कारली किंवा गवार असेल, मिरची आणि गवार ही वेगळी ठेवलेली आहे, कारण मला ते एकदम मिरची आणि गवार एकत्रित केली तर ते नंतर निवडायला अवघड जातं. त्यामुळे ते एक एक करून नंतरच धुवून घ्यायचं आहे. आता ह्या पालेभाज्या आणल्या आहेत काही मी, शेपू, पालक, आळूची पानं आणि कोथिंबीर. त्या देखील फक्त पालेभाज्या आहेत त्या निवडून ठेवायच्या, पालेभाजीला धुवायचं नाही, कारण तुम्ही पालेभाजी जर धुवून ठेवली तर नंतर ती पाणी सुटते आणि व्यवस्थित राहत नाही. म्हणून पालेभाजी निवडून ठेवायची फक्त आणि नंतर त्याचा वापर करायचा आहे, करताना धुवून घ्यायची आहे. आता इथं एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, अर्ध पातेलं. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मीठ घ्यायचं आहे. खडा मीठही घेऊ शकता किंवा बारीक मीठही घेऊ शकता. आता ह्या भाज्या आहेत त्या एक एक करून सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहे, कारण आपल्याला माहिती नसतं की भाज्या कुठून कुठून येतात, कशा, म्हणजे पाय लागलेला असतो कुणाचा, चिखल लागलेला असतो, माती लागलेली असते, पालेभाज्या कुठल्या पाण्यात धुवलेल्या असतात, आपल्याला काहीच माहीत नसतं. त्यामुळं आपण काय करायचं, घरी आणलं की हे पहिला करायचं की मिठाच्या पाण्यामध्ये किमान एक 15 मिनटं तरी ह्या भाज्या सगळ्या भिजवून घ्यायच्यात अशा एक एक करून. त्याने काय होतं, काय आपल्या भाज्यांवरती जर जंतू किंवा फवारणी मारलेली असेल औषध वगैरे, तर ते मिठाच्या पाण्याने सगळं निघून जातं आणि आपल्या भाज्या आपल्याला स्वच्छ भेटतात. आता हे सगळ्या अशाच बुडवून एक 10 मिनटं ते 15 मिनटं, कमीत कमी वेळ नसेल तर किमान 10 मिनटं तरी ह्या अशाच बुडवून ठेवायच्या आहे पाण्यामध्ये. आता 10 मिनटं झालेले आहे. दुसरं पाणी घ्यायचं आणि ह्या भाज्या ज्या खाली आपल्या घातलेल्या आहेत त्या भाज्या आधी त्या काढून घ्यायचे. आता माझ्या इथं कारली वगैरे आहेत ते असं थोडं थोडं जसं जमेल तसं असं धुवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या पाण्यात टाकायचं आहे. आणि एका आठवडी एक भाजी आणली की रिपीट ती भाजी दुसऱ्या आठवडी आणायची नाही. जरा घरातल्यांना पण थोडीशी चेंज होते आणि असं वेगवेगळं खाण्यातही येतं. त्यामुळं माझ्या क्वचितच भाज्या रिपीट होतात, नाहीतर मी अशा आठवडा किंवा 15 दिवस सोडून अशा वेगवेगळ्या भाज्या घेऊन येते. आता मिठाच्या पाण्यातून ह्या सर्व भाज्या अशाच काढून घ्यायच्या. टोमॅटो वगैरे, टोमॅटो आता हे ताजे टोमॅटो आहेत पाहू शकतात, त्याचे म्हणजे त्याचे असं ते काढून घ्यायचं टोक वगैरे टोमॅटोचे सगळे आणि ते देखील स्वच्छ धुवायचं आहे. आता सर्व भाज्या अशाच मिठाच्या पाण्यातून काढून घेते मी. एक 15 मिनटं ठेवलेल्या होत्या. 15 मिनटानंतर लिंबू वगैरे, गाजर, कारली हे सगळं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. आता हे भाज्या पाहू शकता दुसऱ्या पाण्यात टाकलेल्या होत्या मी. आता हे तिसरं पाणी आहे. आता दोडकाही मी आधीच धुवून घेतलेला आहे, कारण पातेल्यात बसत नव्हता. त्यामुळे इथं चांगलं पाणी घ्यायचं, परत त्याच्यामध्ये धुवून एका कपड्यावरती असं ठेवायचं आहे भाज्या. आता सर्व भाज्या मी छान अशा मिठाच्या पाण्यातून आणि नंतर एका प्लेन पाण्यातून अशा काढून घेतलेल्या आहेत मी, साध्या पाण्यामधून. तर आता सगळ्या ह्या पालेभाज्या एक कपडा हातरायचा, खाली सुती कपडा अंथरायचा आणि त्याच्यावरती ह्या सर्व भाज्या टाकायच्या.
कधी कधी काय होतं, आपण धुवून ठेवत नाही फ्रीजमध्ये भाज्या, मग काय आपल्याला माहीत नसतं मुलं कसं घेऊन खातात फ्रीजमधलं वगैरे, काय पटकन घेतात आणि तोंडात घालतात. त्यामुळं काय करायचं की आपण आधीच काळजी घेऊन ठेवायची की भाज्या धुवून वगैरे व्यवस्थित ठेवायच्या आणि नंतर खायला घेताना सुद्धा अजून एकदा धुवून मगच घ्यायच्या भाज्या खायला. पण कधी आपलं लक्ष नसतं, मुलं जातात फ्रीजकडे पटकन आणि घेतात आणि घालतात तोंडामध्ये. त्यामुळे ही काळजी आपल्याला आधीच घ्यायला पाहिजे. आता ही मिरची आणि तोंडली हे देखील हे बघा मी वेगवेगळं केलेलं आहे, कारण ही गवार मिरची असं निवडता येत नाही, त्यामुळं मी वेगवेगळं इथं तोंडली देखील मिठाच्या पाण्यातून आधी काढलेली आहे आणि नंतर धुवून घेतलेली आहे. आता पाहू शकता इथं सर्व भाज्या धुवून, फळं देखील धुवून ठेवलेली आहेत मी. ड्रॅगन फ्रूट आणि आंबा आणलेला होता, तो देखील धुवून ठेवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा. आणि आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायची आहे.